नमस्कार. आपण पाहत आहोत गुंजा ही कबीरला समजवत असते. आता खूप समस्या वाढत चाललेली आहे. खूप गुंतावही वाढत चाललेला आहे. तुम्ही मला इथे सोडून जाण्याची काहीतरी कारणं सांगा आणि पटकन इथून निघून जा, म्हणजे याच्यातनं मोकळे व्हाल. जर सत्यजितला कळलं तर तो तुम्हाला सोडणार नाही. एक पत्रकाराचा पाठलाग कोणतरी करत आहे, त्याचे फोटोही तो काढत आहे. तो हेरगीर त्यांची गुपचूप फोटो काढत असतो. ते दोघंजणं त्यांची बोलत असतात की काहीतरी कारण सांगून तुम्ही इथनं निघून जा. तेव्हा तो सांगतो, मी बाहेर गेलो आहे असं तू घरच्यांना सांग आणि त्यांना विश्वास पटव की मी नंतर तुला कधीतरी घ्यायला येईल, म्हणजे मला तुला इथे सोडून जाता येईल. तुझ्यापासून मला सुटका पाहिजे, नाहीतर आता मला जीवच द्यावा लागेल तरच माझी सुटका होईल. असं बोलत तो रूमच्या बाहेर निघून येतो. इकडे गुंजा ठरवते, तुम्ही जीव देण्यापेक्षा मी जीव देते, म्हणजे सगळ्या समस्या संपून जाईल. तो रूममध्ये येतो तेव्हा गुंजा पोटात चाकू खूप असणारच असते. तितक्यात तो कबीर तिचा हात पकडतो आणि तिला थांबवत असतो. मग त्याच्या हाताला चाकू लागतो. गुंजा खूप घाबरते. बघते तर खोल जखम गेलेली असते. ती रक्त थांबवण्यासाठी त्याला एक चिंदी सापडते. त्याने ती घट्ट जखम बांधून ठेवते आणि त्याला सांगते, तुम्ही असं का केलं? मग तो सांगतो, तू तुझा जीव वाचवायसाठी. आणि इकडे तो दुसऱ्या दिवशी समझोत्यासाठी निघणार असतो. तितक्यात त्याला गुंजा आणि तिची आई आवाज देते, घरातनं बाहेर निघण्याआधी पाणी प्या, गोड खा, म्हणजे कामामध्ये कसली अडचण येणार नाही. तेव्हा ती बघते, जावई बापू तुमच्या हाताची जखम तर उघडीच ठेवली आहे, ती चिघळेल असं कसं ठेवलं गुंजा, म्हणून गुंजाला रागवत असते. गुंजा बघते की मी बांधलेली होती, पण आता त्यांनी ती सोडून फेकली. त्यांना आता मी बांधलेली चिंधीही नको आहे, मीही नको आहे. पण आईला माहीत नसतं. आई सांगत असते, अशी जखम उघडी ठेवू नये, असं तिला रागवत असते. इकडे हेरगीर फोटो काढून रूममध्ये येतो आणि बघत असतो की फोटो कसे आलेले आहे, म्हणजे मॅडमला पाठवायला. तो म्हणतो, माझा फोन जरी खराब झालेला असला तरी मी फोटो लॅपटॉपने पाठवू शकतो, म्हणून लॅपटॉप शोधू लागतो. पण सगळ्या रूममध्ये त्याचा लॅपटॉप सापडत नाही. तो चोरीला गेला आहे किंवा कोणीतरी चोरला आहे त्याच्या लक्षात येतो. खूप चिडचिड सुरू करतो. इकडे गुंजा साहेबाला सांगत असते की तुम्ही जिथे समझोत्यासाठी चालले आहात तिथे मला खूप भीती वाटत आहे, तुम्ही एकटी जाऊ नका, मी तुमच्यासोबत येते. तेव्हा तो सांगतो, आधीच खूप प्रॉब्लेम आहे, तू अजून त्याच्यामध्ये भर घालू नको, तू इथेच थांब, मी जाऊन येतो. तिच्या आईला सांगतो, हिला समजावून सांगा. तर तेव्हा आई सांगते गुंजाला, असं धनीला चिडवू नये, त्यांचा ऐकावा. मग ती निघून जाते. इकडे गुंजा विचारात पडते, ते एकटे गेलेलं आहे, मला त्यांचा जीव वाचवायचा आहे. पुढे सगळेजण सत्यजितच्या अड्ड्यावर पोचतात. त्यांची झरती होते. मग सत्यजित म्हणतो, या, माझी काय बोलणे आहे किंवा काय समस्या आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझ्या 3 अटीही सांगितलेल्या आहे. मग पुढचे अधिकारी सांगतात, आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे. असं म्हणत ते म्हणतात की आमचा माणूस कुठे आहे, पहिले तो दाखवा. सत्यजित म्हणतो, आमच्यावर विश्वास ठेवा, पण त्याचं पोलीस ऐकत नाही. मग कबीर सांगतो, हे माझ्या ओळखीचे आहे, यांच्यावर विश्वास ठेवा. मग तो बोलतो, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आपण पेपरवर साईन करून घेऊ. मग पुढे इकडे मृण्मयीला कबीरची आठवण येत असते. त्याच्या आठवणीने ती त्या आठवणीत गुंग होते. तिला जाणवतं की कबीर आलेला आहे, तिच्याशी किती गोड बोलत आहे, तिला मिठी मारतोय, हे सगळं तिला जाणवतं. आणि डोळे उघडते तर काय, ते स्वप्न होतं. स्वप्नातनं ती बाहेर येते आणि पुन्हा ती कुंकू लावायला कुंकू हातात घेते. तिच्या कपाळाला कुंकू लावत असताना तिच्या हातातनं करंडा खाली पडतो. खाली पडलेल्या करंड्याला पाहून तिचा आत्मा खूप दुःखी होतो. तिला खूप दुःख होत असतं की असं कसं सांडला, माझ्या कबीरवरती काही संकट तर येणार नाही ना. म्हणून ती देवाला प्रार्थना करत असते की कबीरला सुखरूप ठेव, त्याच्यावर कसलंही संकट येऊ देऊ नको. इकडे समझोता झालेला आहे. पेपरवरती सत्यजितने साईन केलेली असते आणि साक्षीदार म्हणून कबीरनेही केलेली असते. ठरल्याप्रमाणे पोलीस सगळे कागदपत्र घेतात आणि सांगतात, एक कागद जो आमचा माणूस तुम्ही परत द्याल तेव्हाच तो तुमच्या ताब्यात भेटेल. तेव्हा तो सांगतो, मारुती मंदिराच्या खाल्ल्यांगाला या, मग तुमचा माणूस तुम्हाला भेटेल. असं सांगून सत्यजित निघून जातो. मग इकडे कबीर मनातल्या मनात म्हणतो, पटकन हे सॉल्व्ह झालं की मी गुंजालाही ते सोडून जाईल, माझ्या आयुष्यातले सगळे संकटही संपून जातील. इकडे सगळेजण अड्ड्यावर पोचतात. मारुती मंदिराच्या खाल्ल्यांगाला सगळेजण येतात. मग पोलीस म्हणतात, आमचा माणूस कुठे आहे? मग कबीरही त्यांना सांगत असतो, पहिले त्यांचा माणूस द्या, मग ते तुम्हाला पेपर देतील. त्यातला एक माणूस मग त्या ओलीस घेतलेल्या हवालदाराला घेऊन येतो. त्याच्यानंतर पोलीस अलगद कबीरला सांगतात, तू पटकन गाडीत बस. कबीरच्या लक्षात येतं इथे काहीतरी घातपात सुरू होणार आहे. मग तो म्हणतो, का? तेव्हा पोलीस सांगतात, जितकं सांगितलं आहे तितकं कर. मग त्याने पाहिलं की पोलिसाची सगळी माणसं पेरलेली इथे दिसत आहे. मग तो
पटकन सत्यजितला सांगतो, सत्यजित घात झाला, पटकन पळा पटकन पळा असं सांगितल्यानंतर सत्यजितच्या लक्षात येतं की पोलीस काहीतरी करणार. मग सगळेजण आपापली जागा घेऊन आपल्या हत्यार बंदुकी काढायला सुरुवात करतात. सगळेजण एकमेकावर गोळीबार करत असतात. त्यातला सत्यजितचा माणूस म्हणतो, कबीर हा पोलिसांचाच निघाला, हा गद्दार निघाला, याला मारायलाच हवं. म्हणून गोळी मारत असतानाच त्याच्यात एक ड्रम त्याच्या आड येतो. त्या ड्रममधनं गुंजा बाहेर निघते आणि गुंजा ही कबीरचा जीव वाचवण्यासाठी तिथे पहिलेच जाऊन लपलेली होती. तिला माहिती होतं की असं काहीतरी होईलच. मग ती कबीरला सांगत असते, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला इथनं बाहेर काढते. त्या दोघांना घेऊन गुंजा पळत सुटते. त्या हवालदारालाही ती घेऊन येते आणि हवालदाराला कबीर सांगतो, आता तुम्ही इथे जास्त वेळ थांबू नका, तुमचा जीव धोक्यात आहे. तेव्हा ती मागच्या बाजूने जा आणि तुम्हाला पायवाटेतनं एक पुढे मोठा रोड दिसेल, तुम्ही तिथून गाडी पकडून सुखरूप तुमच्या घरी जा. मग हवालदार सांगतात, तू खूप धीराचा आहे, मला वाचवलं, तुम्हाला दोघांना सुखी ठेवल देव, असं म्हणून तोही तिथून पळत निघतो. मग इकडे कबीर आणि गुंजामध्ये बोलणं सुरू होतं. गुंजा सांगते, आता आपल्याला ही घरी जायला हवं, नाहीतर अजून संकटे आपल्या मागे येतील. असं बोलून ती गुंजा कबीरला घेऊन घरी जाते. घरी गेल्यानंतर आई खूप घाबरते. मला पोलिसांच्या गोळीबाराचा आवाज येत होता, काय घडलं म्हणून ती गुंजाला विचारू लागते. काय काय झालं सांग पटकन, सत्यजित कसा आहे तेही सांग. तेव्हाच गुंजा सांगू लागते, पोलिसांची चकमक सुरू झाली, त्यांनी पकडलेला माणूस आम्ही मागच्या बाजूने काढून दिला. आता सत्यजित खूप चिडलेला आहे. तेव्हा आई म्हणते, जर सत्यजितला आणि त्याच्या माणसातल्या एकही माणसाला काही झालं तर सत्यजित तुम्हालाही सोडणार नाही आणि पोलिसांनाही, असं ती कबीरला सांगत असते. तेव्हा गुंजाई चिडते, तुमच्या माणसांनी पहिले गोळीबार सुरू केला म्हणून ही एवढी मोठी घटना घडलेली आहे. कबीर आता पुरताच अडकलेला आहे. एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, ना गुंजाचा, ना पोलिसांचा, ना सरकारचा. आता त्याला टेन्शन आलेलं आहे. इकडे सत्यजितचा एक माणूस दगावलेला असतो, तो खूप दुःखी आहे. तर त्यातला एक माणूस बोलतो, सत्यजित तुझा जावई हा दगाबाज निघाला, त्याच्यामुळेच आज आपल्यावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे. असं बोलल्यानंतर सत्यजितला खूप राग येतो. आजपर्यंत माझ्यावर कोणीही सवाल उचलला नव्हता, पण माझ्या जावयामुळे सगळेजण माझ्यावर आज फिरत आहे, म्हणून त्याला खूप राग येत असतो. घरी दादा सगळ्यांना सांगत असतो की सरकारच्या बोलणीत तिथे चकमक झाली, तिथे गोळीबारही झाला. हे ऐकून आईचे तर हातपाय गळून जातात. ती खाली कोसळते आणि ती सांगते, आता काय होणार, माझ्या कबीर सुखरूप असेल ना. आता तिला खूप टेन्शन आलेलं आहे. ती खूप रडतही असते. तितक्यात तिथे बाहेरनं मृण्मयी येते आणि ती बघते सगळेजण टेन्शनमध्ये आहे, आई रडत आहे. तेव्हा ती सगळ्यांना विचारू लागते, काय झालं आहे मला तुम्ही सांगा, कबीरची काही बातमी आली का, असं ती सगळे प्रश्न विचारू लागतात. तेव्हा तिला ते सांगतात की तिथे चकमक झाली, पण आपलं कबीरचं काय झालं आपल्याला माहीत नाही. तेव्हा हे ऐकल्यानंतर मृण्मयी खाली कोसळते. तिचा जीवच निघून जातो की काय असं होतं. खूप रडते जोरजोरात. तिला सगळेजण घरातले सावरण्यासाठी पुढे जातात. तिची समजूत घालत असतात की काही होणार नाही कबीरला, कबीर लवकरच घरी येईल, फोन लावून बघू आपण, असं तिची समजूत घालत असतात. आणि फोनही लागत नाही म्हणून ती तिचा फोन फेकते आणि आणखी जोरजोरात रडू लागते. घरातले सगळेजण तिला सावरत असतात. इकडे रात्री कबीर फोन लावत असतो, पण फोन कोणालाही लागत नाही म्हणून त्याची चिडचिड होत असते. आता आपल्याला सरकारला बातमी द्यावं लागेल, इथे काय काय घडलेलं आहे हे सगळं सांगावं लागेल, असं तो गुंजाला सांगत असतो. पण तितक्यात बाहेरनं एक आवाज येतो. आवाज असतो तो सत्यजितचा. सत्यजित जोरजोराने कबीरला बाहेर बोलवत असतो. तो खूप चिडलेला आहे. मग कबीर आणि गुंजा बघते, सत्यजित दादा आला, आता काय होईल, चल बाहेर जाऊन बघूया असं म्हणतात. ते दोघंजणं बाहेर येतात. तेव्हा सत्यजित कबीरकडे रागारागाने बघत असतो आणि त्याला सवालही करत असतो, तू गद्दार निघाला, तुझ्या सरकारनेही आम्हाला फसवलं, असं तो त्याला बोलत असतो. मग दोघांची 2-2, 4-4 शब्द सुरू होतात. तेव्हा कबीर सांगतो, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू. तेव्हा सत्यजित दादा खूप चिडलेला असतो, आता कसलाच मार्ग निघणार नाही, आमच्या हक्काचा आम्ही मागत होतो तर तुम्ही आमच्यावरच गद्दारी केली, आमच्या माणसाला मारलं, असं म्हणत तो कबीरवरती बंदूक उचलतो. त्याचा राग खूपच झालेला असतो. मग त्याच्यामध्ये गुंजा पडते. आता गुंजा आणि कबीरच्या आयुष्याचं काय होणार हे पुढे पाहण्याच्या सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.